तेलकटचं वातावरण झाल्याच्या नंतर बाजारामध्ये असलेलं प्रत्येक मॉलिक्यूल वापरून बघितला, प्रत्येक श्युरिटी सांगणारा मॉलिक्यूल वापरून बघितलं, यानं तेलकट जातो, पण कुठेही आम्हाला तेलकटला कव्हरेज मिळालं नाही. त्यानंतर अवाधानानं एक गोष्ट मिळाली, खरं तर ती स्वप्नासारखी होती, स्वप्नात येईल परीसारखी होती, आणि त्या गोष्टीनं खरं तेलकटवरती खूप मोठ्या प्रमाणावरती आम्हाला कव्हरेज मिळालं. नॅनोव्हिटा कंपनीचं BBX किट नंतर बाजारामध्ये आली. खरं तर हे डाळिंब आणि तेलकट रोगांसाठी एक खरं तर नवी पर्वणीच असावी. तेलकट वरती स्प्रे केल्याच्या नंतर मार्केटमधल्या सगळ्या प्रोडक्टपेक्षा तिसऱ्या दिवशी रिपोर्ट दाखवणारी पहिली किट मला तरी माझ्या 7 वर्षाच्या अनुभवानंतर जाणवली. पहिला स्प्रे झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला तेलकट डाग हा थांबलेला दिसतो. त्याच्यानंतर 7व्या दिवसापर्यंत तो पूर्णपणे कव्हरेज झालेला दिसतो, आणि 7व्या दिवसाच्या नंतर जवळजवळ त्याचं कव्हरेज तुम्हाला 3 आठवड्यापर्यंत मिळतं. वातावरण चेंज झालं, क्लायमॅट बदललं तर कदाचित त्याचा रेशिओ हा खालीवर होऊ शकतो, पण जर वातावरण क्लिअर राहिलं तर तुम्हाला 1 महिन्यापर्यंत कव्हरेज मिळतो. आणि जर लगातार BBX किटचे जर आपण 3 स्प्रे घेतले तर नॉनस्टॉप 15-15 दिवसाच्या अंतरानंतर 3 स्प्रे ज्यावेळेस आपण BBX किटचे घेतो त्यावेळेस तुम्हाला 90-95% त्या भारामध्ये तेलकट त्रास देत नाही किंवा त्याचा रिॲक्टिवेट होत नाही. तुमची BBX किट काय करते, तेलाची पूर्ण DNA सिस्टमवरती जाऊन तिची पूर्ण सायकल ब्रेक करते. कुठलाही मॉलिक्यूल हा DNA ब्रेक करत नाही, ते फक्त BBX किट तुमचे DNA ब्रेक करते. कारण कुठल्याही वनस्पतीला किंवा कुठल्याही जीवाणूला वाढण्यासाठी त्याची जीवाणू साखळी किंवा त्याची DNA सिस्टम खूप महत्त्वाची असते. आमची BBX किट फक्त तुमच्या DNA वरती काम करते आणि पूर्ण DNA डिस्ट्रॉय करते, म्हणजे त्याला रिॲक्टिवेट होण्याची संधी या ठिकाणी देत नाही. म्हणून डाळिंब बागायतदारासाठी, डाळिंबासाठी नॅनोव्हिटा कंपनीचं BBX हे मॉलिक्यूल एक शस्त्र डाळिंब बागायतदारासाठी आहे. डाळिंब बाग सोन्याची आहे, परंतु सोन्याची बाग टिकवण्यासाठी शस्त्र सुद्धा सोन्याच्या पलीकडेच लागतं, आणि ते सोन्याच्या पलीकडचं शस्त्र आज खऱ्या अर्थात नॅनोव्हिटा कंपनीनं बनवलेलं आहे. त्यामुळं खरं तर धन्यवाद त्या कंपनीचे की शेतकऱ्यांचं हित जोपासून अशी किट बनवली. ती किट शेतकऱ्यांनी वापरावी आणि तिचे रिपोर्ट घ्यावेत, एवढं सांगतो. धन्यवाद.